आपण एखादं पुस्तक वाचतो ना, त्या पद्धतीनं काही काही माणसं संतांचे, भगवंताचे ग्रंथ जे आहेत ना, ते खुर्चीत बसून, सोप्यात बसून, खॉटवर बसून वाचतात. पण आपणच आपल्या ग्रंथांचा जर आदर ठेवला नाही ना, तर इतरांना त्यांचा आदर राहणार नाही. आपण जर खुर्चीत बसून ग्रंथ वाचायला लागलो ना, तर आपली मुलं खुर्चीत बसूनच तो ग्रंथ वाचणार. आपल्याला वाटते ना, आपल्या मुलांमध्ये भगवंताविषयी आस्था निर्माण व्हावी, श्रद्धा निर्माण व्हावी. आपण आसन टाकून त्या आसनावर बसून नंतरच ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, गाथा वाचायला पाहिजे. कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत आणि तुमच्या आमच्या करता साधू संतांना अवतार घ्यावा लागला. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवा. तुम्हा मला ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी दिली. ते ज्ञानोबार आहे तरी सर्वसामान्य आहेत का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबाराय, त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे.